आणि आता बारामतीमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मोठा धक्का दिलाय। इंदापूरमधील प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। तर निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये फडणवीसांनी पवारांना धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना धक्का दिला असून इंदापूरमधील शरद पवार गटाचे प्रमुख नेते प्रवीण माने आता भाजपच्या गळाला लागलेले आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय, कारण इंदापूरमधील प्रवीण माने आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। विकास कोकरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। विकास, बारामतीमध्ये फडणवीसांनी शरद पवारांना धक्का दिलाय, कारण शरद पवारांचे अत्यंत जवळचे प्रवीण माने आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। नक्कीच शुभम, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे आज इंदापूर दौऱ्यावरती होते। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजप कार्यकर्त्यांचा एक मेळावा पार पडणार होता आणि याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लँडिंग झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस इंदापूरमध्ये दाखल झाले आणि यानंतरच देवेंद्र फडणवीस हे शरद पवार गटाचे प्रमुख नेते प्रवीण माने यांच्या घरी दाखल झाले। यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली, कारण काही दिवसापूर्वी प्रवीण माने यांच्यावर सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची ही धुरा सोपवण्यात आली होती। मात्र आज देवेंद्र फडणवीस या ठिकाणी प्रवीण माने यांच्या भेटीला गेल्यामुळे आता प्रवीण माने भाजप प्रवेश करणार का अशी चर्चा देखील जोरदार रंगू लागली आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत, आमदार राहुल कुल आहेत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे आहेत। यामुळे बराच काळ या ठिकाणी प्रवीण माने यांच्या घरी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची माने यांच्यासोबत चर्चा झाली आणि थोडक्यातच शरद पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय। थोड्याच दिवसात प्रवीण माने हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा देखील विकास महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।